मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा दौऱ्यावर जळगाव जामोद या ठिकाणी आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या घरी सांत्वनपर भेट देणार। संजय कुटे यांच्या आईचं नुकतंच निधन झालं। उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। एकनाथ शिंदेंचा एकाच आठवड्यात 2 वेळा दिल्ली दौरा। शिंदे काही वरिष्ठ भाजपा नेत्यांची घेणार भेट, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर। उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। बीडमध्ये मल्टी स्टेटमधील घोटाळ्यासंदर्भात नागरिकांशी करणार चर्चा। भाजपा आमदार गणपत गायकवाडांना हायकोर्टाचा दणका। पोलीस स्थानकातील गोळीबार प्रकरणी हायकोर्टानं गायकवाडांचा जामीन फेटाळला। बच्चू कडू आज राज ठाकरे यांची भेट घेणार। शिवतीर्थ निवासस्थानी घेणार राज ठाकरेंची भेट। शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाबाबत करणार चर्चा। विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशीअंती पोलिसांकडून अहवाल तयार। संदर्भात आज विधिमंडळात अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता। मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश। जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर येणार। शिवसेनेचे पदाधिकारी मारुती मेंगाळ यांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून शायना एनसी यांची नियुक्ती। पक्ष बांधणीसाठी मोठं पाऊल, प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी सक्षम चेहरा। स्थानिक निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। सर्व निवडणुका एकत्र घेण्याइतकं मनुष्यबळ नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। सिल्लोडमधील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी। नर्सेस संदर्भातल्या जीआर विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलनाकडून मंत्रालय परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी। भाजपा आमदार परिणय फुकेंकडून दिलगिरी व्यक्त। शिवसेनेचा बाप आपणच या वक्तव्यावरून फुकेंकडून दिलगिरी। आपल्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला। बाबाजानी दुरानी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। 7 ऑगस्टला पक्ष प्रवेश करणार। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार। वाल्मिक कराडची हायकोर्टात धाव। बीड कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याने हायकोर्टात वकिलांच्या माध्यमातून याचिका दाखल। कबूतरखान्यांच्या विरोधातील कारवाईचा वेग मंदावण्याची शक्यता। कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका। लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव रेल्वे गाडीचं तिकीट आरक्षण काल सुरू झालं। तिकिटाची वेळ सुरू होताच 1.5 मिनिटात प्रतीक्षा यादी 1000 पार। नियमित गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्या देखील हाऊसफुल। प्रो गोविंदा लीग सीझन 3 निमित्त आज मीरा रोडमध्ये पत्रकार परिषद। प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक उपस्थित राहणार। सिंधुदुर्गात सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेची कुडाळ आगार प्रमुखांच्या कार्यालयाला धडक। कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात व्यवस्थापकांना घेराव। सिंधुदुर्गात वैभववाडी पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी। बनावट दारूनं भरलेला कंटेनर वैभववाडी पोलिसांनी पकडला। महिनाभरात पोलिसांची 4थी कारवाई। कल्याणमध्ये कोकण वसाहत पुनर्वसन बाधितांचे उपोषण सुरूच। काहींची प्रकृती खालावली। न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा निर्धार। कल्याणमधील सूचक नाका ते नेतिवली रस्ता विद्यार्थ्यांसाठी धोकादायक। मार्गावर 5 ते 6 शाळा। रस्ता ओलांडताना अनेक अपघात। रहदारीच्या वेळी वाहतूक पोलीस गायब, पालकांची तक्रार। साताऱ्यातील कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी बनवल्या राख्या। 1000 राख्या आणि शुभेच्छापत्र सैनिक बांधवांसाठी रवाना। कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी काँग्रेस आक्रमक। जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा।
मनोज जरांगे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर येणार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देण्याकरिता आणि दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगेंचा सोलापूर दौरा. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आज पत्रकार परिषद. आगामी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त नियोजनासाठी पत्रकार परिषद. 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक. घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाबाबत पालिकेकडून नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. भरवीर ते वाढवण अंतर 1.25 तासात पार करता येणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी. मराठी भाषेला विरोध दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल. आईस्क्रीम पार्लरच्या मालकाने मराठी सण आणि भाषेचा अपमान केल्याने नागरिक संतप्त. हिंगोली जिल्ह्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांच्या आधार सीडिंगचे काम सुरू. वृद्ध नागरिकांना मिळतोय दिलासा. वनतारा येथे नेलेली माधुरी हत्ती परत आणावी या मागणीसाठी हिंगोलीमध्ये मोर्चा. जैन समाजाने काढला. सेनगाव तहसील कार्यालयावर मोर्चा. महादेवी हत्तीडीवरून हिंदुस्थानी भाऊची इन्स्टा पोस्ट. शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हिंदुस्थानी भाऊला चोख उत्तर. कोल्हापुरात येऊन दाखवावं शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा. वाशिममध्ये फळ विक्रेते आणि राख्या विक्रेत्याचं रस्त्यावर अतिक्रमण. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांवर फेरीवाल्यावर दंडात्मक कारवाई. गडचिरोलीत यंदाही श्रावण मासानिमित्त कावड यात्रेला सुरुवात. 3 नद्यांच्या संगमावरील पवित्र जल कावड यात्रेतून नेऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक केला जाणार. बहुप्रतीक्षित अजनी पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे लवकरच प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्टमध्ये या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती. ऑटोमॅटिक दरवाजाच्या लोकलचे काम सुरू. 2 लोकलचे काम युद्धपातळीवर सुरू. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची माहिती. टेस्लाचे देशातील पहिले सुपर चार्जिंग स्टेशन लॉन्च. मुंबईतील बीकेसीमध्ये सुविधा उपलब्ध. 14 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर रेंज. लातूर जिल्ह्यातील पाणंद आणि रस्त्याच्या मोजणीसाठी निशुल्क पोलीस बंदोबस्त. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा निर्णय. जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आदेश. सोन्याचा भाव 230 रुपयांनी वाढून 1,397,000 रुपये. चांदीची किंमत प्रति किलो 1,12,000 रुपयांवर. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज. राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा. सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्टला केलं जाणार पसायदान. मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना. पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार. विषबाधा टाळण्यासाठी नवा शिक्षण विभागाचा नवा नियम. सागरी मासळी उत्पादनात महाराष्ट्राची 47% मोठी झेप. मासळी उत्पादनात गुजरात राज्याने 7.54 लाख टन उत्पादनासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला. शेअर बाजारात घसरण. सेन्सेक्स 81,000 आणि निफ्टी 24,700च्या खाली. आरबीआय आज रेपो रेट जाहीर करणार. पत्रकार परिषद घेत जाहीर करणार रेपो रेट. सध्या रेपो रेट 5.5%. सीआयएसएफची ताकद वाढणार. 70,000 नवीन पदांची भरती. गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. कल्याणकारी जाहिरातीतील नेत्यांची नावं आणि चिन्ह वापरण्यावर मद्रास हायकोर्टाची बंदी. तामिळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबरेश्वर धाममध्ये धक्काबुक्कीत 2 जणांचा मृत्यू. मध्य प्रदेशातील सिहोर येथे कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल. सिरसा डेराला रवाना. 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस. 14व्यांदा तुरुंगाबाहेर.
अनियंत्रित कारने 4 जणांना चिरडले. बिहारच्या रोहतासमध्ये महिलेचा मृत्यू. कारने धडक दिल्यानंतर 7 फूट हवेत उडाली. शेख हसीना यांच्या सत्ता पालटाला 1 वर्ष पूर्ण. युनिस सरकारच्या काळात हिंदूंवर सतत हल्लेखोर निर्भय झाले, आता परिषदेचा आरोप. डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी. टॅरिफमध्ये होणार मोठी वाढ. रशियामुळे ट्रम्प यांनी भारताविरोधात व्यक्त केला संताप. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता. फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा. हैदराबाद हाऊसमध्ये पीएम मोदींची घेतली भेट. राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना नजरकैदेमध्ये ठेवण्याचे आदेश. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. निवडणूक हरल्यानंतर सत्ता पालटाचा कट रचल्याचा आरोप. अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन्स मेड इन इंडिया. ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा मोठा खुलासा. अमेरिकेतील प्रवेश होणार कठीण. व्हिसा अर्जदारांना $15,000 बॉन्ड करण्याचा प्रस्ताव. बिल गेट्स टॉप 10 मधून बाहेर. जेफ बेझोस यांनाही झटका. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अब्जावधीमध्ये उलथापालथ. एआयचा वापर करून कार्यक्षमता वाढवा. सुंदर पिचाई यांचं गुगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन. पुढील 4 दिवस विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट. पुढील 2 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये ढगफुटी. उत्तर काशीमधील धरालीत ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी नुकसान. उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 300हून अधिक घरे कोसळली. 11 जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू. शाळा बंद. 7 राज्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर. नांदेडमधून केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेले 11 जणांशी संपर्क. सर्व नागरिक सुखरूप. नंदुरबार जिल्ह्यात दरा फाट्याजवळ 4 चाकीची आयशर वाहनाला धडक. भीषण अपघातात कारचं नुकसान. वाहन चालक फरार. चंद्रपुरात भरधाव बस पलटली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी. अपघातात बसमधील वाहक चालकाचा मृत्यू. 8 जण गंभीर जखमी तर 15 जण किरकोळ जखमी. धुळ्यात कानबाई विसर्जनादरम्यान पांझरा नदीत वाहून गेलेल्या भाविकाचा मृतदेह अखेर सापडला. नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाकडून आवाहन. कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या प्रीती संगमावर मगर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ड्रोनच्या माध्यमातून मगरीचं वास्तव समोर. राक्षसासारखे दात, मोत्यांसारखे डोळे. समुद्रात सापडला खतरनाक मासा. 3000 फूट खोल पाण्यातला व्हिडिओ व्हायरल. या माशाला टेलिस्कोप फिश असं नाव देण्यात आलं. सोलापूरच्या माळशिरस आणि उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई. वैद्यकीय पदवी नसताना रुग्णालयात हटत रुग्णांवर उपचार. डॉक्टरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मीरा रोडमध्ये पोलिसांकडून दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 7 जणांना अटक. 2 पिस्तूल आणि 8 काडतूस जप्त. अंबरनाथमध्ये मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरली. या प्रकरणी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. राणी मुखर्जीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. अक्षय कुमारने 7 महिन्यात एकूण 8 मालमत्तांची केली विक्री. 7 महिन्यात मुंबईतील 110 कोटींची मालमत्ता विकली. सैराट फेम लंगड्याची भूमिका साकारलेल्या तानाजी गळगुंडे लवकरच होणार बाबा. बेबी शॉवरचे फोटो आले समोर. हुमा कुरेशीचा नवा व्हिडिओ समोर. हुमा अलीकडे भूतानला गेली होती. त्यावेळी कोंबडीनं तिच्यावर हल्ला केला होता. मजेशीर किस्सा केला सोशल मीडियावर शेअर.
वयाच्या 70 ऋतिकच्या आईनं वॉर 2च्या गाण्यावर केला डान्स. व्हायरल व्हिडिओने केले चाहत्यांना चकित. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते शानवास यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या शहनाज गिलची करणवीरने घेतली भेट. व्हिडिओ शेअर करत केली प्रार्थना. ही वर्दी फक्त धैर्यच नाही तर त्याग देखील मागते. फरहान अख्तरच्या 120 बहादूर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. सुरू असलेल्या श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या हंगामात डाळी महागण्याची चिन्हे. खरीपाच्या पेरण्यांमध्ये यंदा डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट झाली. बीडमध्ये माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी बॅनरबाजी करण्यात येत आहे. सेव्ह माधुरीचे बॅनर बायकॉट जिओचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. जळगावात पालिकेकडून रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर आता कारवाई करण्यात आली. पुन्हा रहदारीस अडथळा निर्माण झाल्यास कठोर कारवाईच्या सूचना पालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत. बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग. 3 आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना समोर. गोरेगावमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांची धाड. विदेशी ट्रेंडिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. 2 जणांना अटक. 2 आरोपी फरार. छत्रपती संभाजीनगरात गाडीच्या मदतीने एटीएम ओढून फोडण्याचा प्रयत्न. एटीएम मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नुकसान. 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल. कबुतरांना दाणे टाकण्यावरून मीरा रोडमध्ये गंभीर वाद. कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्याने महिलेला मारहाण. महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडने मारहाण. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये पत्नी माहेरी राहिल्याच्या कारणावरून वाद. सासरा मेहुण्यावर लोखंडी विळ्याने केला हल्ला. जावयावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये फ्रेंडशिप डे पार्टीत 2 गटात राडा. कामठी रोडवरील एडन ग्रीन्स रिसॉर्टमध्ये वाद. आयोजक पोलिसांना धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल. परभणीत घरफोडी करत 50 ते 60 हजार रुपयांसह दागिने लंपास. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.